कृष्ण Hare
माझारी बोलाया तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा केले पावे सेवा त्यांचे पावे सेवा
ऐसा संताचा महिमा 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 जरी बोला याची सीमा जरी बोला याची सीमा झाली बोलायाची सीमा झाली
जानी बोलायाची सीमा जानी बोलायाची बोला याची सीमा झाली बोला झाली बोला. पदसनी सानी पमगदा पदनी सनी पम पग पम पग पम पग पम पग पम पग पम पग पम संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा
सर्व काळ अवघे पायापी सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला शक्तिधर सुधामना अन्यशास्त्र चरण श्रवण त्वगादेन प्रणन नमो भगवती पुरुषाय तुभ्यं मायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तो मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा सिंहासनस्थं ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिमुदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने
आद्यत्रय जननी देवांची नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमेशमानंदी वल्लभम् आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदने जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संतांचं महात्म्य व्यक्त करणारा सुंदर अशा स्वरूपाचा आहे. या अभंगातून महाराज म्हणतात की साधू संतांना जर आलिंगन दिलं तर मोक्षाची प्राप्ती होती. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी असा हा संतांचा महिमा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. संतांचे पाय तीर्थरूप आहेत. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे शिवा. संतांची सेवा केली तर ती देवाला प्राप्त होती. असं या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. या अभंगावर चिंतन मांडण्यात तात्पर्य अल्पसा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी ही पांगरा गाव मोठं भाग्यवान आहे आणि अशा या गावाला सुंदर असा गड तयार होतोय, विठ्ठलगड. आणि या विठ्ठलगडावरती गडाची निर्मिती ज्यांनी केली ती आमचे परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी गुरुबंधू हरिभक्तपरायण शिवनाथ महाराज. ते आणि आम्ही आळंदीत एकाच वेळेस होत होतो. ते 4थ्या वर्षाला होते आणि आम्ही 2ऱ्या वर्षाला होतो. एकाच कालावधीमध्ये आळंदीत राहत होतो. त्यांची प्रवचनं कीर्तनं त्यांचे ते सर्व 4थ्या वर्षाचं आम्ही 2ऱ्या वर्षाचे ऐकत असत. आणि अभ्यासू वृत्ती होती. खूप हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होती. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना, आत्ताच्या विद्यार्थ्यांना सर्वांनाच मोफत जेवण आहे, पण पूर्वी तसं नसायचं. पूर्वी आमच्या कालावधीमध्ये फक्त 10 विद्यार्थ्याला जेवण असायचं. 10 आणि 10 20. 3ऱ्या वर्षाचे 10 आणि 4थ्या वर्षाचे 10 विद्यार्थी. त्यांनी 20 विद्यार्थ्यांनी काकडा करायचा. हजरीपट असायचा काकड्याला. आणि काकडा फार सोपा असायचा तिथला बरं का. काकडा पूर्ण असं 2 तास आणि 4 तास नाही. काकडा 15 मिनिटात काकडा संपवायचा. पहिला रूपाचा अभंग घ्यायचा. काकड्याला सुरुवात केली. पहिला रूपाचा, दुसरा योगिया दुर्लभ, तिसरा एक वासुदेव कोणताही, चौथा एक आंधळा पांगळा आणि 5वी गवळण आणि 6वं ह्याची दानं देगा. असा काकडा असायचा. मग कोणी 2 अभंग झाल्यावर यायचं, कोणी 3 झाल्यावर यायचं, पण हजरी लावायची. आणि हजरी लावल्यानंतर मग त्याला जेवण मिळायचं. असं असायचं. आणि संस्थेमधली गुरुवर्यांची जी सेवा आहे ती सेवा त्यांच्याकडे असायची, त्या विद्यार्थ्याकडे. तर आम्ही ते सर्व संस्था जवळून पाहिली. साधू संतांचं सेवा करण्याचा सुयोग लाभला. आणि महाराज त्या ठिकाणी शिवनाथ महाराज यांचा प्रवचनात नंबर होता, कीर्तनामध्ये नंबर होता. आळंदीमध्ये खूप सुंदर प्रवचन करायचे, सुंदर कीर्तन करायचे. आणि विशेष गोष्ट गावाकडे आल्यानंतरही त्यांनी नारायण बाबाची सेवा फार केली. ती आम्ही जवळून पाहिली. नारायण बाबाची सेवा गडावरती ते असायची आणि नारायण बाबाची सेवा केली. पुढं काय कर्मयोग असतो. उलट कोणतीही गोष्ट होती ती चांगल्या करता होत असते. काही गोष्टी होतात त्या चांगल्या करता. स्वतंत्र त्यांचं सेपरेट विठ्ठलगड तयार झाला आणि या ठिकाणी स्वतंत्र त्यांचं अस्तित्व निर्माण झालं. हे काही कमी नाही. तेव्हा नियती काय खेळ खेळते, नियती आपल्याला कोणत्या कोणत्या दिशेने घेऊन जाते काही सांगता येत नाही. पण आम्ही त्या ठिकाणी आळंदीत बरोबर असताना खूप एकमेकांचा संवाद, एकमेकांचं प्रेम आणि जवळून पाहिलं.
आणि तदनंतर त्यांच्या मागे आता 11 वर्ष झाले, म्हणजे पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. आणि 11व्या वर्षी आम्ही त्यांच्या विधीला त्यावेळेस या ठिकाणी समाधी सोहळ्याला आलो होतो. आमचा नंबर त्या 14 महाराजांची पूजा करावी लागते ना, त्याच्यात होताच नाही का. 14 ब्रह्मचार्याची पूजा करावी लागते, त्याच्यात आमचा नंबर होता. त्यावेळेस आलतो. आणि त्याच्यानंतर मध्ये एक लग्नाला आलतो इथे. आमचे परमस्नेही बाबासाहेब दैफळे मोठा, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला इथे एक आलतं. त्याच्यानंतर आज आलं. त्याच्यानंतर हे गड एवढ्या दिवसांनी खूप सुंदर असं त्यांनी स्थान पुढे चालवलंय. सुंदर मंदिर बांधले महाराजांचं, सुंदर त्याच्यावर शिखर काढले, सुंदर पुढे सभामंडप पण झाला अलीकडचा, पलीकडचा स्वतः पहिला. आणि सुंदर असं स्थान निर्माण केलं, पाण्याची टाकी सर्व महाराजांना राहण्याकरता की पहिलं होतंच या ठिकाणी. सुंदर असं. आणि तुम्ही सर्व भाविकांनी साथ दिली असे परम आदरणीय श्रद्धेय हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज, महंत रामकृष्ण महाराज यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं त्यांच्या पाठीमागे कार्य चालवले. ते काही कमी नाही, सोपी गोष्ट नाही. पुढे एखादा गेल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं, त्याची परंपरा चालवणं ही सोपी गोष्ट नसते. आपण आपले स्वतंत्र जाणं ती गोष्ट वेगळी असते, पण त्याच्या परंपरेला चालवणं फार मोठं अवघड असतं. आणि असं अवघडातलं अवघड काम आमचे परमस्नेही हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय महंत रामकृष्ण महाराज यांनी हे चालवलेलं आहे. आणि तसं त्यांचा ना आमचा परिचयाचा त्या अगोदरचा काही संबंधच नव्हता, कारण आम्ही आळंदीला, ते असतील गावकड, त्याच्यानंतर आम्ही इकडे आल्यानंतर ते आळंदीला गेले असतील, ते शिकले असतील. पण त्यांचं आमचं गाव शेजारी शेजारी आहे, मूळ गाव. आणि इकडे काय जवळच आहे, इकडे काय अंतर नाही. त्यांचं आमचं गाव, त्यांचं आहे वडुला गाव, वडुला वाघोली, आणि आमचं आहे जवखेड. म्हणजे शेजारीच आहेत आम्ही. दोन्ही गावाचा बांधाला बांधा. आणि आम्ही कानिपनाथ गडावर राहतो, आणि त्यांच्या गावातही कानिपनाथाचं मंदिर आहे का नाही? हां, कानिपनाथाचं मंदिर. इकडे आम्ही आमच्या गावालाही कानिपनाथाचं आहे, त्यांच्याही गावाला कानिपनाथाचं. आम्ही इकडे कानिपनाथावरच राहतो शिरूरला. आणि त्यांचा हा विठ्ठलगड आहे. पण काय कोण जाणे त्यांना आठवण आली. आणि आमचा 10व्यानंतर 11वा तर आलाच नाही ते काय नाही नंबर. असं एकमेकांचं प्रेम आहे, एकमेकांची कुठेतरी अंतकरणात असतंय. आणि असंच कार्य तुम्ही सुद्धा सर्व भाविक भक्तांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून, हे कार्य कोणाच्या वैयक्तिक स्वरूपाचं नसतं. साधू संतांनी आपलं संपूर्ण आयुष्याचं बलिदान या ठिकाणी केलेलं असतं. आणि काही नसतं. आमची कंडक्टरची ड्युटी असते. आमची ड्युटी कशाची आहे? कंडक्टरची. एसटी भरून गेली, खूप पैशाने बॅग भरली, कंडक्टरला काय फायदा आहे का? कंडक्टरला तिथं नेऊन जमा करायची. आणि मोकळीच गेली, सीट बसले पण 75 वाले. हा, मोकळीच एसटी, काहीच रुपया आला नाही तर त्याचा काही तोटा आहे का? तसं साधू संतांचाही होत. जे येईन ते रुपया ना रुपया त्या ठिकाणी लावणं धर्मपीठ आहे. हे काही एखादं काही असं वैयक्तिक स्वरूपाचं नाही, हे धर्मपीठ आहे. आणि अशा धर्मपीठाला योगदान देणं सर्वांचं कर्तव्य असतं. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या आयुष्याचं बलिदान दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. हेची Yeah.
भगवंताने आणि नियतीने आम्हाला एक काम लावून दिलेलं आहे, धर्माचं काम करत राहणं. आणि त्या नियमाला अनुसरून महाराज त्या ठिकाणी आपलं जीवन समर्पित करून या स्थानाचं महत्त्व वाढवतात. सुंदर असं नारळी सप्ताह सुद्धा त्यांनी आयोजित केलेला आहे. सुंदर असं सारं नियोजन या ठिकाणी चाललंय. धन्यवाद महाराजांच्या कार्याला. तसा पाहिला तर हा परिसर भाऊ बाबा नारायण महाराज या संतांचा आहे. भाऊ बाबा आम्ही लहानपणापासून पाहतो की भाऊ बाबा हे संत महात्मे आमच्या गावी बी यायचे बरं का. देवखेडला आमच्या गाव यायचं लहानपणी आम्ही. तर भगवान बाबा गेले त्यावेळेस आम्ही एक छोटं बाळ होतो आणि बालपणामध्ये भगवान बाबाच्या पायावर आम्हाला मांडलं होतं. आणि भगवान बाबाच्या पायावर मांडल्यानंतर आता पूर्वी म्हणायचे बाबाच्या पाया पडावं लेकराला. पायावर मांडल्यानंतर बाबा म्हटले मला देण्याकरता आणलंय का. बाबा काय म्हटले मला देण्याकरता. मला काय कळतं पण सांगताय मला देण्याकरता आणलं काय. आता कुठं काय बोलले कोणीच नाही. पण बाबांचा तो शब्द असा कारणीभूत झाला की खरोखरच तसं घडलं. हे साधू संतांचे आमच्या गावी जास्त भगवान बाबा आणि नारायण महाराज यायचे. वामन भाऊ जास्त नाही. आमच्या गावामध्ये वामन भाऊ लोक म्हणायचे नको 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 ते महाराजाला नको. कारण वामन भाऊ काही म्हणले तर लोकांना धाका असायचा. त्यावेळेस काय असायचा लोकांना वामन भाऊ काही म्हणले तर नको नको. आणि भाऊ काहीतरी म्हटल्याशिवाय राहत नसायचे. असं नियम होता. एक वेळेस भाऊंच्या पायाला आणि काय म्हणतात त्याला हिसब गोल झाला. आता ही म्हातारी माणसांना माहिती आहे सर. हिसब गोल झाल्यानंतर एका शिष्याने पाहिलं म्हणलं भाऊ एक बाई औषध देते हो पण ती काय म्हणते की मी कोणालाही औषध देईन पण भाऊला देणार नाही. म्हणजे का म्हणजे भाऊ काही म्हणतील का साऱ्याला धाका असायचा. भाऊ काही म्हणतील भाऊ तुम्हाला विनंती आहे की काही म्हणू नका. म्हणजे बरं जा आण नाही म्हणायचं काही. त्याने ते औषध तिला सांगितलं भाऊ काही म्हणणार नाही तर दे औषध. दिलं तिने आणि आणलं भाऊच्या पायाला लावलं. थोडी आग होणारच ना. आता ती आग झाल्यानंतर भाऊ म्हणजे कुठं शिकले काही ना अवदासा. त्यामुळं भाऊला लोक भ्यायचे आणि थोडं काही शब्द निघाला की तसं व्हायचं असं असायचं. त्यामुळे लोक भ्यायचे. पण भगवान बाबा काही तसं नसायचं. भगवान बाबा सरळ वृत्तीने राहायचे आणि त्यामुळे लोकांचं आकर्षण बाबांकडे जास्त असायचं. त्यानंतर नारायण महाराजही आमच्या गावी यायचे आणि नारायण महाराजांच्या बरोबर नंतरही शिवनाथ महाराज ते सुद्धा त्या ठिकाणी नंतर भिक्षा गोळा करणं हे ते काम त्यांनी फार मोठं केलेलं आहे आणि आम्ही हे पाहिलेलं आहे. तर नारायण महाराज यायचे त्यांचे त्या ठिकाणी सन्मान व्हायचा. हे साधू संतांचा हा परिसर आहे आणि अशा साधू संतांच्या पावलाने पवित्र पावलाने पुनीत झालेली भूमी आणि तिच्यामध्ये आपल्याला वास्तव्य करण्याकरता मिळतं. आपणही परम भाग्यवान आहात. विठाला चान्स मिळतो. तदनंतर आपण जन्माला येऊन त्या ठिकाणी सेवेचा आनंद घेतो. ही परम भाग्याची गोष्ट आहे. आज फार मोठं भाग्य आहे आमचं की या साधू संतांच्या नंतर त्यांच्या अगोदर जर असतो ना आम्ही जरी म्हटलं असतो की काही करावं तर मला नाही वाटत हे करून दिलं असतं लोकांनी. कारण या डोंगराच्या भागातल्या लोकांच्या घरी गावामध्ये बहुतेक करून सारी जाळी कुठं काही हे असलीच होती. पाखरं धरणं कुठं काही करणं या असल्या परिस्थिती नाजूक होती आणि लोक वाघुरी येते असल्याच पद्धतीचे जास्त. भाऊ बाबा भगवान बाबा आमच्या जवळ गाव आहे खोलेवाडी म्हणून आणि त्या वाडीला कीर्तनाला आले संध्याकाळी आणि कीर्तनाला सामानच नाही टाळपापात आणि म्हणले कीर्तन करायचंय आणि ते अडकिलेलं होतं तुंतून आणि ती म्हणले बाबा हे जमन का. अरे ते नाही बाबा हो टाळ पकवाज हे लागतंय आणि तुझं पुढं फिरत फिरत ह्या गावाला नाही त्या गावाला त्या गावाला रात्रीच्या 12 वाजता ते टाळ ते पकवाज घेऊन आले जवळ आनंद गाव आहे तिथून आणि आल्यानंतर म्हणजे आता लोक बसलेले म्हणजे भाऊ बाबा आले लोक बसलेले त्या ठिकाणी. लोक म्हणले आता काय करायचं कीर्तन करायचं.
कीर्तनाला तिथून पुढं कीर्तन 12च्या पुढं. आता आमचा जर 9च्या किती टाइम आहे आपला आता 15 नसन 10च्या पुढे एखादा मिनिट गेला तर भूका लागले तर जेवायचंय अजून आहे का नाही, अशी परिस्थिती. 1 मिनिट पुढे जमत नाही. पण त्यावेळेस तिथून पुढं कीर्तन आणि तिथून पुढे लोकांनी श्रद्धेने ते ऐकावं, भावनेने ऐकावं आणि फार कष्टाने हा समाज हे धर्म धर्माची स्थापना धर्माचा त्या ठिकाणी पीठ उभं केलं. आपल्या परिसरामध्ये या साधू संतांचे फार मोठे उपकार आहेत आणि अशा साधू संतांनी कीर्ती करून ठेवली. गेले दिगंबर ईश्वर मूर्ती, गेले दिगंबर ईश्वर मूर्ती, राहिला कीर्ती जगामध्ये, राहिला कीर्ती जगामध्ये. हे संत महापुरुष गेले पण कीर्ती रूपाने आजही शिल्लक आहेत, आत्मरूपाने शिल्लक आहेत आणि पुढच्याच कार्य पाहतायत. त्यांनी जो आता खांद्यावर झेंडा घेतला आणि तोच झेंडा पुढे चालावा ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्यांच्या त्या अपेक्षेची पूर्तता करण्याचं, तितकी पूर्तता आमच्याच्याने होईल सांगता येत नाही, पण त्या कमी जास्तीत जास्त आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तुमच्या सर्वांची साथ असते. पूर्वीचे लोक साथ देत नव्हते. फार दगड घडवण्यापासून सुरुवात झाली, नंतर इमारत आता दगड नसते घडलेले मांडायचे. पूर्वी घडण्यापासून सुरुवात होती. या साधू संतांनी फार मोठं कार्य केलं. याही ठिकाणी सुरुवात किती कठीणाईतली कठीणाई होती. अशा कठीण अवस्थेमध्ये सुद्धा वर येण्याकरता साधन नव्हतं, वाहन नव्हतं, वाहन येतही नव्हतं, पण आज वाहन, आज आमची गाडी थेट वर आली, म्हणजे सारी व्यवस्था झाली. आम्ही त्यावेळी चालतो तेव्हा वाहन वर येत नव्हतं आणि आम्ही ज्यावेळेस आलोत ना, दोन्ही वेळेस आलो तर दोन्ही वेळा गाड्या आमची पंक्चर झाली. नवे चाक, त्यावेळेस नवे चाका असूनही दोन्ही वेळेस पंक्चर झाली. एक खपरा शिरला होता एक वेळेस आणि एक वेळेस एक बयाडा बाबळीचा काटा शिरला होता आणि त्याला गेला. आता चांगलं वाटलं बरं का, गावाची सोय झाली, संस्थांची सोय झाली चांगली. आणि त्याच्यासाठी या संत महापुरुषाने आपली दिलेली पुण्याची देण या ठिकाणी अशा साधू संतांनी केलेलं कार्य आहे आणि या कार्याचा महिमा तयार होतो. या कार्याचा महिमा तयार होतो तो विशेष प्रकाराने साधू संतांनी उल्लेख केला. महाराज म्हणतात साधूचा महिमा होतो आणि एक देवाचा महिमा असतो. देवाचा महिम्यापेक्षाही साधूचा महिमा श्रेष्ठ असतो. देवाला महिमा करण्याकरता मोठे कष्ट पडत नाही, सहज घडत असतो देवाचा महिमा. पण साधूला महिमा करायचा असेल तर फार कष्ट पडत असतात. देवापेक्षाही साधूचा महिमा श्रेष्ठ वर्णन केलेला आहे. एखाद्या माणसाला बापदादाची 100 एकर जमीन आहे आणि त्याने स्वतःच्या कष्टाने श्रमाने मोठे त्या ठिकाणी कष्ट त्याला पडले, घाम गाळून त्याने ऊस तोडून आणि 2 गुंठे जागा पाथर्डीच्या स्टँडवर रोडवर जवळपास अशी घेतली आणि दुकान टाकून. आणि मग तुम्हाला सांगतो 100 एकरला जास्त महत्व आहे का त्या 2 गुंठ्याला? सांगा ना. कशाला महत्व आहे? 2 गुंठ्याला महत्व ज्यादा आहे काय 100 एकरला? बापदादाचे 100 एकर तो म्हणतो आईस करून मोकळा होईल. तो म्हणतो त्याला काही महत्व वाटणार, पण तो म्हणतो ते होय माझ्या फार कष्टाने मी केले. तसं साधू संतांचा महिमा आहे. साधू संतांचा महिमा कष्टप्रद असतो, देवाचा महिमा सहज असतो, सहज घडतो. पण साधूचा महिमा कष्टप्रद असतो, फार दिव्यातून त्यांना जावं लागतं. जगाचा कल्याण संतांची मूर्ती
जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि अशा साधू संतांचा महिमा तयार होतो. महाराज म्हणतात तो महिमा 7 प्रकारचा वर्णन केलेला. एक महिमा साधू संतांचा असतो की तो नामाचा महिमा. महिमा आहे, प्रत्येकाचा महिमा ठरलेला असतो. मृदंगाचार्य आहेत, अक्षय महाराज आहेत, आणखीन वैभव महाराज आहेत, बरोबर आहे नाव. त्यांचा महिमा, त्यांची कला दाखवण्यात त्यांचा महिमा आहे. त्यांचं गाज नाही, कोणी ध्यानात ठेवून. बाकीचे किती कीर्तना लिहून बसले माग, कोणी ध्यानात ठेवीन का? वाजायला कोण होते हो? त्यांना ध्यानात ठेवीन. या ठिकाणी गायनाचार्य मंडळी आहेत. नाव काय तुमचं? पवन महाराज, हरिभक्त परायण पवन महाराज. त्यांचा गायनाचा महिमा आहे. हरिभक्त परायण कृष्णा महाराज, त्यांचा गायनाचा महिमा आहे. हरिभक्त परायण अभिजित महाराज, हरिभक्त परायण काशीनाथ महाराज, हरिभक्त परायण काशीनाथ महाराजांचं कीर्तन होते गणेशगड. ते आमचे बरोबरचे आहेत बरं का. ते पिंपळगाव मध्ये राहत होते ना, आम्ही शेजारी उमरेकर मध्ये राहत होतो. आणि आमच्या वेळेस पंढरीनाथ महाराज होते. आम्ही त्यांच्याही अगोदरचे रघुनाथ महाराजांच्या बरोबर राहिलो. रघुनाथ महाराज 3 पिढ्या त्यांच्या झाल्या, आम्ही अजून पहिल्याच पिढीवर येईल. हरिभक्त परायण सुखदेव महाराज, हरिभक्त परायण रमेश महाराज. सांगा ना लवकर, मोठ्याने सांगा, जसं तुम्हाला बायकोचं नाव घ्यायला लावलंय. महादेव महाराज, वैभव महाराज, टोपीवाले तेजस महाराज, बारीक छोटे छोटे महाराज, उगवते सूर्य, पुढच्या पिढीचा धर्म पालन करणारे हरिभक्त परायण अक्षय महाराज, प्रणव महाराज, चांगदेव महाराज, मिशावाले महाराज. भारी वामन भाऊ सारख्या मिशा आहेत बरं का. वामन भाऊच्या मिशा, पण एक मात्र कमी आहे त्यात. वामन भाऊने मिशा कधी पांढऱ्या होऊन दिल्या नाहीत, तुम्हाला जर माहित असलं तर. होय, भाऊ मिशा काळ्याच ठेवायची. भाऊची असे एक भाऊ सारख्या मिशा आहेत, पण काळ्या केल्या तर काय अडचण नाही. हरिभक्त परायण खाडे महाराज, शेषराव महाराज आणि हरिभक्त परायण 1 2 3 4 आणि 5 चौकदार महाराज. चौकदार म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही. चौकदार म्हणजे दत्त महाराज आहेत. दत्त चोपदारी करीत असे. हे चौकदार महाराजांची सेवा. महाराजापेक्षाही चौकदाराचा अधिकार जास्त असतो. ज्यावेळेस चौकदार म्हणते महाराज चला आता सुंदर ते ध्यान झाले, तेव्हा महाराजाला यावं लागते. नाही तर महाराज थांबा थांबा थांबा. हे चौकदाराचा अधिकार मोठा आहे. चौकदाराची सेवा फार मोठी आहे. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. आणि त्यानंतर हरिभक्त परायण नवनाथ महाराज, जालिंदर महाराज, रामनाथ महाराज, नवनाथ महाराज, दत्तोबा महाराज, संदीप महाराज, सुहास महाराज, शहादेव महाराज, मच्छिंदर महाराज, सुदाम महाराज, विष्णू महाराज,
हा? दोन्ही विष्णू महाराज का? हो. पेटी मास्तर हा? बाजीराव महाराज. बाबा धन्यवाद. आणि माझा आवाज मोठा करून थेट गावगाव शेजारच्या गावांना पोहोचवण्याचं काम ज्यांचं आहे ते सुद्धा या ठिकाणी साऊंड सिस्टीममध्ये सुंदर त्यांचं साऊंड सिस्टीम आहे. धन्यवाद त्यांना सुद्धा. सर्व आयोजन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं आहे. हा सुद्धा ज्याच्या त्याच्या कलेचा महिमा आहे. हा ज्याच्या त्याच्या कलेचा महिमा आहे. त्यांना साऊंड सिस्टीम, कित्येकांना साऊंड सिस्टीम सारं काही असतं पण लावताच येत नाही, सारं पंचायत होऊन बसते. हे ज्याच्या त्याच्या कलेचा महिमा आहे. साधू संतांनी आपलं जीवन त्या ठिकाणी धर्म कार्याला समर्पित केलं आणि त्यांचा महिमा तयार झाला. तो महिमा 7 प्रकारचा आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा महिमा जर काय असेल तर त्यांच्या नामाचा महिमा असतो. जी व्यक्ती त्या ठिकाणी विशेष प्रकारचं कार्य करते त्याचं नाम होत असतं. एखादा मुख्यमंत्री झाला तर मुख्यमंत्र्याचं नाव होतं का नाही? मुख्यमंत्र्याचं पंतप्रधान झालं त्याचं नाव होतं. विशेष प्रकारचं कार्य त्याच्याकडून घडत असतं. तसं साधू संतांनी विशेष प्रकाराने समाजाच्या हिताचं कार्य केल्यामुळे त्यांच्या नामाचा महिमा तयार झाला. एवढंच नाही तर त्यांच्या नामात एवढी शक्ती तयार होते, त्यांचं नाव घेतलं तर पुण्य प्राप्त होत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जगद्गुरु तुकोबारायांचं नाव जर घेतलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्ञानोबारायांचं नाव घेतलं, आपण ज्ञानोबा तुकोबा भजन करतोच ना. ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर महाराज म्हणतात की ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. वासुदेव रूप होतो, भगवत स्वरूप होतो, म्हणून आपण ज्ञानोबा तुकोबांचं भजन करतो, ज्ञानोबा तुकोबा म्हणतो. आणि एवढंच नाही तर भगवान बाबा वामन भाऊ म्हणतो, नारायण महाराज म्हणतो. या साधू संतांची नावं का घेतो? शिवनाथ महाराज म्हणतो. का म्हणतो आपण? तर आपल्याला पुण्य मिळण्यासाठी. ही पुण्यतिथी आहे. या साधू संतांची पुण्यतिथी नाही केली तर त्यांना फरक होत नाही, पण आपल्याला फरक झाल्याशिवाय राहत नाही. का? आपल्याला पुण्य करण्याची संधी प्राप्त होत असते. आपल्याला त्यांचं नाम घेतल्यानंतर पुण्य मिळतं. या ठिकाणी अन्नदानाची पंगत घालता येते. या माध्यमातून अन्नदानाचं पुण्य तयार होतं. हा सुद्धा एक महिमा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य संधी आहे. आता संचितामधलं केलेलं पुण्य आपल्याला उपभोगायला आलंय, पण आता पुढेही त्या ठिकाणी क्रियमान चांगलं केलं तरच पुढचंही त्या ठिकाणी काय होणार आहे की आपलं पुढं आयुष्य भविष्य. महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोग आले. जसं कर्म असेल पुण्य कर्म केलं त्यामुळे उपभोगायला आलं, चांगले दिवस पाहायला आले. महाराज म्हणतात हा नामाचा महिमा, हे त्यांच्या नामाचं महत्व. दुसरा महिमा साधू संतांच्या गावाचा. तुझ्या गावामध्ये साधू संत जन्माला येतात, ज्या गावात वास्तव्य करतात त्या गावाचा महिमा तयार होतो. ज्ञानोबारायांचं आळंदी गाव आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
झाल्यानंतर त्या गावाचा महिमा तयार झाला. आजही इकडून आणि आळंदी संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली ज्ञानोबरायांच्या वास्तव्यामुळे. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, ज्ञानोबरायांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबराय त्या ठिकाणी पायी फिरले, त्यांच्या पायाखालची भूमी ती पवित्र झाली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ती पवित्र त्या ठिकाणी झाली. महाराज म्हणतात तुकाराम महाराजांचं गाव तुकाराम महाराजांमुळं पवित्र झालं, त्याचा महिमा तयार झाला. वामन भाऊचं गाव फुलसांगवी, मोठा सप्ताह त्या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीला होतो. का म्हणून तर त्यांचं गाव त्या ठिकाणी काय झालं, ते पुण्यभूमी झाले. भगवान बाबाचं गाव साधू संत सावर गाव असेल, जी जी गावं ज्या साधू संतांच्या पुण्य जन्मभूमीच्या असतील, कर्मभूमीच्या असतील, तिथे गावं पुनीत झाली. ते गावाचा महिमा असतो. तेथे हरीचे दास जन्म घेतली, तेथे हरीचे तुझे हरते दाता कोणाचंही दर्शन कोणी घेत नाही. एखादा माणूस इकडं कधीतरी पंढरपूरला गेला, तिकडून आला, कोणीच दर्शन घ्यायना. अरे म्हणजे पंढरपूरला जाऊन आलो ना मी, पंढरपूरला जाऊन आलो, दर्शन घ्या ना. म्हणले नाही नाही घ्यायचं. म्हणले का? आम्ही रोज त्या गटारात तर पडत असतो ना, आज काय पंढरपूरला जाऊन आला, कोणी दर्शन घ्याय. पण साधू संतांची नुसते गाडीत बसून महाराज चालले तर लोक लांबूनच हात जोडीत राहतात. संतांच्या दर्शन, संत दर्शनी हा लाभ भगवंताची प्राप्ती करून देणारा संतांचं दर्शन आहे. आणि म्हणून त्यांच्या दर्शनाचा महिमा ही तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा महिमा आहे. एकदा दर्शन झालं ठीक आहे, पण एखाद्या भाविकाला असं योग घडून येतो की सतत साधूची संगत घडत असते. आणि म्हणून चौथ्या क्रमांकाचा महिमा साधूचा, संतांच्या संगतीत. महाराज म्हणतात चौथ्या क्रमांकाचा महिमा संतांच्या संगतीचा आहे. संगतीचे पुष्कळ प्रमाण आहेत. संतांची संगती आणि भरपूर संगतीचे परिणाम. महाराज म्हणतात चौथ्या क्रमांकाचा महिमा साधूच्या संगतीचा आहे. पाचव्या क्रमांकाचा महिमा साधूच्या जीवनात जर कोणता असेल तो तो आलिंगनाचा आहे. तो पहिल्या चरणाचा. आलिंगन गडे आलिंगन गडे
आलिंगनाचा महिमा आहे. साधूला आलिंगन द्यावं. आलिंगन देणं म्हणजे काय? साधूला कडकडून मिठी मारावी, साधूला भेटावं. साधूचं कार्यच असं आहे, पुण्यप्रद असल्यामुळे, धर्माचं कार्य ते करत असल्यामुळे, सर्वांना सुखप्रद कार्य करत असल्यामुळे महाराज म्हणतात की, नाथ बाबा सुद्धा म्हणतात की, मला काय वाटतं, मज वाटी त्यासी आलिंगन द्यावी. आलिंगन घडे मोक्ष संयोजत. मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाची प्राप्ती होत असेल तर सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, मोक्ष प्राप्त होत असेल तर मग आलिंगन द्यायला काही हरकत नाही. साधूचं ज्ञानाने भरलेलं शरीर आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून महाराज म्हणतात आलिंगनाचा महिमा. 3 प्रकारचं आलिंगन असतं. एक आलिंगन असतं यमाचं, दुसरं असतं कामाचं आणि तिसरं असतं प्रेमाचं. यमाचं आलिंगन घेतलंय का कोणी? बसलेल्या पैकी पाहिलंय का कोणी यमाचं आलिंगन? आणि यमाचं आलिंगन पाहिल्यावर आल्यावर इथं येतो काय ते कीर्तनाला? अजिबात नाही. यमाचं आलिंगन प्रत्येकाला येतं, पण देवाची कृपा असेल आणि साधू संतांचा आशीर्वाद असेल तर यमाचं आलिंगन आलेलं ते तुटू शकतं. यमाचं आलिंगन आलं. महाभारतामध्ये सुंदर चिंतन आहे. महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि सारे कौरव संपले. राहिला फक्त कोण? आंधळा म्हातारा. कोण? धृतराष्ट्र. राहिल्यानंतर दर दिवस त्याला या धर्मराजा ज्याच्या घरी 5 पांडव आणि त्यांच्या घरी जेवणाची व्यवस्था, आणि जेवणासाठी भीमदादाला नियोजित केलं. म्हणजे भीमदादा दर दिवस म्हाताऱ्याला जेवू घाली जा. भीमदादा ताट घेऊन यायचा, पुढे ठेवायचा आणि त्या धृतराष्ट्राला सांगायचा, हे पहा, असा दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली आणि त्याचा चेंदच केला. काकाश्री जेवा. हो 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 हो. आपला टाइम संपत आलाय ना, आपण तसाची थोडं थोडं चिंतन सरळच जातो मी, विस्तार नाही करत. काय सारे सुज्ञ मंडळी आहेत. तर त्या ठिकाणी आणि धृतराष्ट्राला तो असं म्हटल्यानंतर आता कोणत्या बापाला घास गिळण बर? आपल्या पोराला कसं मारलंय त्याच्या पुढे सांगितलं. त्याला त्याने आताच घास घेतला की याने तसं म्हणायचं की त्याचं ते मला भूकच नाही म्हणायचं. आणि उपाशी मारलं. आणि उपाशी मारलं. एक दिवस त्याच्या मनात आलं, म्हणला नसतो इथं नाही मेलेलं बरं. आणि त्याने रात्रीचं तिथून पलायन केलं. वनात गेला. दिसत नाही काही नाही, पण वनात गेला. चौकून वनवा लागला. आणि संपूर्ण भारत देशाचा राजा त्याची ही परिस्थिती निर्माण झाली की वनात जळून मरावं लागलं त्याला. आणि का मरावं लागलं माहितीये का? का मरावं लागलं? फक्त त्याने कोणाचं ऐकलं नाही. आणि कोणाचं ऐकलं नाही? त्याने देवाचं ऐकलं नाही, त्याने संताचं ऐकलं नाही, त्याने शास्त्राचं ऐकलं नाही, त्याने थोरा मोठ्यांचं ऐकलं नाही. फक्त एवढंच बरं का. कोणाचं त्याने ऐकलं नाही. थोर झाली हानी म्हणतात की, जर ऐकलं नाही तर काय होते? थोर हानी होती. आणि म्हणून त्याने ऐकलं नाही. देवाने सांगितलं, समजावून सांगितलं, अरे यांना दे, तुझ्या पोराला तुझं अर्ध, गप्प बसायचं. ऐकलंच नाही त्याने. साधू संत त्यावेळेस सर्वश्रेष्ठ संत त्याच्या समोर सांगण्याकरता होते. कोण? व्यास महर्षी. व्यास महर्षी होते. व्यासोच्छिष्ट जगत्रय ज्ञानोबराय म्हणतात. असे व्यास महर्षी सांगत होते, बाबा अरे असले भानगडीत पडू नको, ज्याचं त्याला करून टाका. पण व्यासांचं ऐकलं नाही, संतांचं ऐकलं नाही. त्याने
थोरा मोठ्यांचे मत जवळ होती, भीष्माचार्यासारखी द्रोणाचार्यासारखी श्रेष्ठ मंडळी जवळ होती, त्यांचं बी त्याने ऐकलं नाही. शास्त्र त्याच्यासाठी म्हटले शास्त्राचं ऐकन म्हणून त्याला संजयाला ठेवलं. बाबा हे गीताशास्त्र चाललंय आणि गीताशास्त्रात पहिला नंबर त्याला दिला श्लोकाला. 700 श्लोकामध्ये पहिला नंबरचा श्लोक कोणाचा आहे? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताव्योत्सवा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्माने ज्या क्षेत्रावरती युद्ध केल्या जातं अशा कुरुक्षेत्रावर मामकाहाचे पांडवा किम अकुर्वत, काय करते झाले ते एवढाच प्रश्न केला त्यांनी. आणि शेवट म्हणतो की कोणाचा विजय होईल, त्याच्यातच दिलेलं पहिला धर्म शब्द आहे, शेवटचा संजय आहे. म्हणजे त्याचाच विजय, जिकडे धर्म तिकडे जय, असं त्याच्याच प्रश्नात त्याचं उत्तर आहे. महाराज म्हणतात की असं यमाचं आलिंगन त्या ठिकाणी त्याला येतंय. कसं येतंय? मग एक दिवस तो बसला होता आणि बसल्यानंतर काय झालं की त्याच्या मनात असा राग आला की ज्या भीमाने माझ्या मुलाला आणि मारलं त्या भीमाचा एकदा कसा काटा कर असं दात खायचा त्याच्यावर. आणि मग त्याने सांगितलं, एक दिवस गेला तो भीम ताट घेऊन आणि नंतर थोड्या वेळाने फोन केला. म्हणजे हॅलो, अरे भीमा काय करतो? म्हणलं काही नाही, आता जेवलो झोपले. मला थांब मला लय भेटा वाटलंय, तुला येतो का? म्हणलं लगेच येतो. काकाश्री लगेच येतो. आणि निघाला भीम. भीम निघाल्यानंतर म्हणला एवढ्या रात्रीचा भीम उठून लगेच लगबगीने कुठे चाललाय भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले भीमा कुठं चालला? म्हणजे कुठं नाही, अर्जंट काम आहे. अरे आता देवाला काय कळत ना, सांगता तुम्हा कळते अंतरातलं कळतं. आणि मग भीमाने देवाने सांगितलं, म्हणले अरे जाऊ नको कुठं आता एवढ्या रात्री. भीमाने सांगितलं अर्जंट काम आहे, काकाश्रीने बोलवलंय. म्हणजे काकाश्रीने बोलवलं, अजिबात जाऊ नको. म्हणजे मला माहिती आहे तू मोडा घालणार आहे मी. अरे नाही जाऊ नको. म्हणले का? म्हणले त्याच्या मनात काय आज बरं दिसत नाही, त्याच्या मनातलं मला कळतंय. नाही तसं काही नाही. काय करणार आहे तो? कोण काय करेन काय सांगता येतं? म्हणले जाऊ नको. म्हणले नाही. म्हणले चल तुला दाखवतो. लोखंडाचा पुतळा तयार केला आणि समोर नेला आणि विचारलं काकाश्री काय काम आहे? काय नाही, मला फक्त वाटतंय आज तुला आलिंगन द्यावं. आलिंगन द्यावं? म्हणले हो. ठीक आहे आलो मी. आणि पुतळा दिला पुढं करून. पुतळा त्याने असा करकचून दाबला की त्याचं पीठ करून टाकलं. म्हणजे पाहिलं काय याने काय केलं? कारण त्याच्या मनात तेवढा राग बसलेला होता भीमाबद्दल. या भीमाने माझ्या दुर्योधनाला मारलं म्हणून हे आलिंगन होतं. पण देवाची कृपा भीमावर होती. पांडव द्वारकेचा राणा म्हणून त्या ठिकाणी देवाची कृपा असल्यामुळे त्याला यमाचं आलिंगन आलं होतं. पण त्या ठिकाणी तो वाचू शकला. छत्रपती शिवरायांना अफजल खानाचं आलिंगन आलं. पण मा भवानीची कृपा आणि त्या ठिकाणी त्या जगद्गुरु तुकोबरायांचं ऐकलेलं कीर्तन याचं पुण्य पाठीमागं उभं राहिलं आणि त्या ठिकाणी अफजल खानाचं आलेलं यमाचं आलिंगन तुटून गेलं. यमाचं आलिंगन आहे. महाराज म्हणतात पाहुणे असतात, पाहुणे. आपण पाहुणे जातोच ना. आणि पाहुण्याचं आलिंगन असतं. तिकडून पाहुणे येतात, वराडी मंडळ येतं ना. काय मला नाही, आम्हाला नाही लय बरं का त्यातलं माहिती. पण पाहुणे येतात आणि इकडून जातात आडवे आणि एकमेकाला काय करतात? आलिंगन देतात का नाही? भेटत ना. हा मग पाहुण्याला आलिंगन द्यावं लागतं ना. आपण सारे कोणाचे पाहुणे येतं? यमाचा पाहुणा प्राणी होय. अरे यम आपला पाहुणा आहे ना, एक दिवस भेटायला येणार. आणि यमाचं आलिंगन तुटायचं असेल तर महाराज म्हणतात की त्या ठिकाणी भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद आपण कमवून ठेवा. आणि या आलिंगनातून महाराज म्हणतात की आपली सुटका होईल. यमाचं आलिंगन येऊ नये. दुसरं आलिंगन यमाचं आहे, दुसरं आहे कामाचं आलिंगन. पती पत्नीचं जे आलिंगन असतं ते कामाचं असतं, त्याच्यावर भाष्य करत नाही. तिसरं जे आलिंगन आहे ते प्रेमाचं आलिंगन आहे. आणि प्रेमाचं आलिंगन साधू संतांनी एकमेकाला दिलेलं आहे. आलिंगने घडे काय आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता घडी. आलिंगने संतांची या
दिव्य झाली माझी काया. बरं का, माझी काया दिव्य झाली म्हणतात. माझी काया ही जी वरची काया ती पण प्रफुल्लित होते. एवढंच नाही तर माझी आंतरिक काया जी आहे, मन बुद्धी चित्त अहंकार इंद्रियांची काया प्रफुल्लित होते. माझ्या इंद्रियाला त्या ठिकाणी पडिले वळण, इंद्रियालाही त्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण होतं. आणि महाराज म्हणतात असं आलिंगन मला वाटतं संतांना घडलं तर आलिंगन घडी आणि मोक्ष सायुज्यता जोडी, असा 5व्या क्रमांकाचा संतांचा महिमा आलिंगनाचा आहे. आणि 6व्या क्रमांकाचा महिमा आलिंगनाचा जर कोणता असेल तर त्यांच्या पायाचा आहे. ते अभंग ऐसा संताचा ते 3ऱ्या चरणात सांगतात. तीर्थे पर्व काळ हा 6व्या क्रमांकाचा महिमा आहे. महाराज म्हणतात की त्यांचे पाय हे तीर्थरूप असतात, त्यांचे पाय हे पर्व काळ असतात. एरवी पर्व काळाची वाट पाहावी लागते. पर्व काळ एखादा ग्रहणाचा काळ असेल, एखादा पर्व काळ असेल, त्याची वाट पाहावी लागते. आणि त्यावेळेस आपण उद्घाटन अमकं तमकं करतो. पण महाराज म्हणतात ज्यांच्या पायाला स्पर्श करून एखादं काम आपण धरलं तर ते काम शुभ होतं. असं त्यांचे साधूचे पाय असतात. आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांचे पाय पर्व काळ आहेत. त्यांचे पाय नुसते पर्व काळ नाही तर ते तीर्थरूप आहेत. तीर्थालाही तीर्थपणा आणून देण्याचं काम संतांच्या पावलाने घडत असते. साधू संत पुनीत व्हावया, पुण्य होण्या. सकाळी तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. महाराज म्हणतात पुंडलिकाचे चरण वंदितात. तीर्थ हे साधू संतांच्या पावलाने पुनीत होतात. पुंडलिक आहे तिथे. पुंडलिकाने काय केलं, बालपण अवस्थेमध्ये पुंडलिक आणि उन्हाळा होता. आणि उन्हाळा अवस्थेमध्ये म्हटले काय करायचं लेकराला, म्हणजे 2चे 4 हात करून टाका म्हणजे जरा सुधरण. बरं का, लोकांची मत आहे, आम्हाला नाही माहिती ते. पण 2चे 4 हात केले. पण तरी तो पुंडलिक पळत पळत जायचा. त्याची पत्नी सुंदर होती आणि भांडे घासायला लागली तर तो पळत जायचा. म्हणा अरे तू नको घासू, आई घासीन भांडी, तुझे इतके सुंदर हात आणि काळे करते का तू. नको 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 घासू. तेव्हाच आहे बरं का, आता नाही, आता तसं नाही मला वाटतं. तिला बाजूला करायचं आणि आईला भांडी घासायला. भाकरी करायला लागल्यानंतर तो म्हणता अरे तू नको करू, तू नको करू, तुझ्या हाताला पोळल, आई करीन भाकरी, तू काहीच काम करून देतो. म्हणजे काय करावं पोराला. म्हणले काही नाही, काही एखादी तीर्थयात्रा करा, काहीतरी देवाकडे जा, देवाला काही साकडं घाला. मग तीर्थयात्रेला जायचं. पुंडलिक काय आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. आणि तीर्थयात्रेला पुंडलिक निघाला. आई वडील पत्नी स्वतः. आणि जाता जाता काय झालं की वडील थकले, गळ्याला दोरी बांधली. आई थकली, गळ्याला दोरी बांधली, वडीत वडीत चालली. पत्नीने सांगितलं, म्हणले अहो मला चालणं होत नाही. मग वडीत चालाव का नाही घेऊ. काय केलं, पत्नीला खांद्यावर घेतलं आणि रस्त्याने जाता जाता अंधार पडला, डोंगराळ रस्ता होता. एक आश्रम दिसला ना, आश्रमात मुक्कामाला राहील. आणि मग तो कुक्कुट स्वामीचा आश्रम होता. आश्रमात मुक्कामाला राहिल्यानंतर त्या ठिकाणी हे सारे झोपी गेले, पण तो जागाच राहिला.
रात्रीच्या वेळेस 3 काळ्या कुट्ट स्त्रिया त्या आश्रमात आल्या आणि आल्यानंतर त्याने पाहिलं, म्हणलं कोणीच नाही इथं, एकटेच महाराज आहेत आणि कोण 3 स्त्रिया म्हटल्या आल्यात, काय करतात पाहूच, आपण आता झोपूच नाही, पाहू काय चालते. काहीला दोष पाहायची फार हौस बरं का, गुण फार कमी पाहतात, पण महाराज म्हणतात काय पाहू. आणि त्याने निर्णय केला, सारखं पाहतच राहिला. त्या 3 स्त्रिया आल्यानंतर त्याने सर्व आश्रम पहिला झाडून काढला, सडा समार्जन रांगोळ्या सारं व्यवस्थित, खूप झाडाला पाणी घालणं हे ते सारं व्यवस्था केली. आणि तोपर्यंत 4 वाजले आणि 4 वाजेपर्यंत हे पाहतच राहिलं ना, काय घडतंय काय. महाराज उठले. 4 वाजता महाराजांचा नियम होता उठायचा. महाराज उठले आणि बाहेर खुर्चीवर येऊन बसले. त्या 3 काळ्या कुट्टा असलेल्या स्त्रिया सारी सेवा केली, महाराजांकडे आल्या आणि महाराजांचं दर्शन केलं. आणि दर्शन केल्याबरोबर काय घडलं, त्या काळ्या कुट्ट होत्या ना एकदम दैदिप्यमान झाल्या, शुभांगी बनल्या. आणि मग दर्शन घेतलं आणि चालले आणि पळतच गेला. कोण? कुंडली. पळतच गेला आणि त्यांच्या पाया पडला. म्हणला तुम्ही येताना काळ्या कुट्ट होता आणि जाताना एवढ्या दैदिप्यमान कशी काय झालं. त्यांनी सांगितलं, म्हणजे दूर हो तू, तुझ्यासारखे पापी, म्हणजे आम्ही गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत, तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यात स्नान करतात आणि आम्ही मलिन होतो. आणि या साधूचं दर्शन केलं, या साधूची सेवा केली की आम्ही पुन्हा पहिल्यासारखे पुनीत होतो. म्हणजे माझ्यासारखे पापी, मी तर चांगला काशीला चाललोय आई बापाला घेऊन आणि बायकोला बी चाललंय जोडीने घेऊन, माझ्यासारखे पापी कस काय. म्हणले आई बापाच्या गळ्याला दोरी लावली आणि बायको खांद्यावर घेतली, म्हणले तू पापी नाही तर कोण आहे. आई बाप म्हणले सकळ तीर्थाची धुरी, जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किती. म्हणजे आपल्या अंगाचं कातड काढून आईच्या पायाला बापाच्या पायाला लावलं, चप्पल शिवली तरी त्यांचं ऋण फिटत नाही. ती लक्ष्मी आहे घरामध्ये. घरामध्ये लक्ष्मी रूपाने असती महिला बरं का. घरामध्ये एक असते लक्ष्मी, एक असते महालक्ष्मी, एक असते. सुंदर असं चिंतन आहे, पण आपला वेळ मर्यादित आहे. पुढं चिंतन थोडं देणं आहे, पुढं घेणं आहे. महाराज म्हणतात की काळ्या कुट्ट स्त्रिया त्या ठिकाणी दैदेप्यमान झाल्या आणि त्याला चक्कर बसला आणि तो परत थेट पंढरपूरला आला. आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे काहीच करायचं नाही आजपासून. काय करायचं, फक्त आईबापांची सेवा करायची. देव आला तरीही टाइम थांबला, काय आपलं खुर्ची आली म्हणलं. तर पुंडलिकाला त्या ठिकाणी त्याने आई बापाची सेवा, कट्टर आई बापाची सेवा केली. पांडुरंग परमात्मा त्याच्या सेवेला भरून त्या ठिकाणी आलेला आहे. हे साधू संतांच्या पायाचा महिमा आहे. महाराज म्हणतात साधू संतांचे पाय तीर्थरूप असतात. आणि एवढंच नाही तर साधू संत हे तीर्थरूप असतात. सुंदर असा भाव त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. विठोबा रखुमाई, पहिल्या क्रमांकाचा महिमा कोणता? नामाचा सांगितला. दुसरा त्यांच्या गावाचा सांगितला. तिसरा महिमा त्यांच्या दर्शनाचा सांगितला. चौथा महिमा त्यांच्या संगतीचा सांगितला. पाचवा महिमा आलिंगनाचा. 6वा महिमा त्यांच्या पायाचा असतो. आणि 7व्या क्रमांकाचा महिमा जर कोणता असेल तर त्यांच्या सेवेचा असतो. तो अभंगाच्या शेवटी. तुका मने देवा, 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 तुका पावे सेवा त्याचे
होत असतं आणि ब्लडचं त्या ठिकाणी सर्क्युलेशन होतं. आपला फायदा ज्यादा आहे म्हणून आपल्या फायद्यासाठी वाजी जायची असते. त्यांचाही सन्मान होतो, आदर होतो. असे दोन्ही कामं होतात आणि म्हणून टाळ्या वाजायच्या असतात. एक वारकरी असतो आणि तो पंढरीची वारी करतो. पंढरपूरला जात असताना मुक्काम दर मुक्काम करत पूर्वी जायची. आता काही नाही, आता फ्री असल्यामुळं पायीच कोणी चालत, पण पूर्वी जायचे. आणि पायी चालत जाताना प्रत्येक ठिकाणी त्यांचे ठेपे असायचे. आणि अशा ठेप्यानुसार जाता जाता काय घडलं की एका पाटलाच्या घरी मुक्काम पडला वारकऱ्याचा. वारकरी त्या ठिकाणी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था झाली, डाळजामध्ये आले, कोंबड्या टाकल्या आणि गप्पा मारीत झोपी गेली. सकाळी वारकरी उठला आणि वारकऱ्याने सांगितलं, पाटील येतो आता. म्हणजे हो हो, काय हरकत नाही. अहो थांबा थांबा वारकरी महाराज, अहो तुमच्या हाताने जो आंबा लावला होता ना त्याला यावर्षी आंबे आलेत, आणि एवढे 5 आंबे देवाला घेऊन जा. देवाला आंबे म्हणले काय हरकत नाही. पडशीमध्ये 5 आंबे टाकले आणि तो घेऊन निघाला. निघाल्यानंतर सकाळचा जो ठेपा होता, सकाळच्या ठेप्याला गेला तर तिथले माणसं लग्नाला निघून गेले होते लवकरच. तो ठेपा हुकला, कुठेतरी आपच्यावर स्नान केलं. दुपारच्या ठेप्याला जेवण होईल म्हणून दुपारच्या ठेप्याला गेला तर तिथं म्हातारी वारली होती. ठेपा हुकला. संध्याकाळच्या ठेप्याला जेवण होईल म्हणून संध्याकाळच्या ठेप्याला गेल्यानंतर काय झालं की त्याचं स्पीड कमी झालं चालण्याचं, दिवसभर जेवण नसल्यामुळे. आणि संध्याकाळी 7 वाजता मुक्कामी जायचा तो तर 9 वाजता गेला. आणि तोपर्यंत लोक कामं धंद्याचे होते. कोणी ज्वारी काढीत होतं, कोणी गहू करीत होतं, कोणी खळं करीत होतं, आणि ते झोपी गेले. देवळाकडे कोणी आलंच नाही. 10 वाजले, 11 वाजले, कोणीच येईना. 12 वाजले, पण याला झोपी आहे ना. वारकऱ्याने विचार केला आता काय करायचं. मग त्याने विचार केला, पाटलाने आंबे दिलेले आहेत आपल्याला, पण देवाला द्यायला दिले. मग त्याने विचार केला काय हरकत नाही, त्यातले 2 आंबे खाल्ले तर काय अडचण आहे. 2 आंबे काढले आणि खाऊन घेतले. मला 3 देवाला देता येते, 2 त्याने खाल्ली. आणि पुढे गेल्यानंतर पंढरपुरामध्ये जाऊन चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, मंदिरात गेला, गरुड खांबाला मिठी मारली आणि पांडुरंगाच्या समोर गेला आणि पांडुरंगाला हात जोडून प्रार्थना केली, प्रभू वारी पोहोचली. हे प्रभू मोठ्या कष्टाने आलो आणि वारी पोहोचली. प्रभू तुझी अशीच कृपा राहू दे ना, अशीच मला वारी घडत राहू दे, काही हरकत नाही. आणि पुन्हा लक्षात आलं की पडशीत आंबे आहेत. 3 आंबे काढले आणि देवाच्या पायावर मांडले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू पाटलाने 5 आंबे दिले होते, पण त्यातली गरज पडली म्हणून मी 2 खाल्ले आणि देवा तुम्हाला 3 देतोय. देवाच्या पायावर 3 आंबे मांडले आणि परत आला. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला आणि येताना पुन्हा पाटलाच्या घरी मुक्कामी आला.
पाटलाने सर्व व्यवस्था केली. संध्याकाळच्या झोपण्याच्या वेळेस आणि पाटलाने विचारलं, म्हणले आपले आंबे देवाला पोहोचले का? वारकरी बोलायलाच तयार नाही. मला काय सांगू आता, मध्ये खाल्लेले कसे सांगू? अहो वारकरी महाराज, देवाला आंबे दिले का? हळूच आवाजात त्याने सांगितलं, म्हणले पाटील दिवसभर काही खायला मिळालं नाही आणि म्हणून त्यातले 2 आंबे मी खाल्ले आणि 3 देवाला दिले. अहो म्हणले एवढं बारीक काय व्हायचं? 5ही आंबे तुम्ही खायचे, पुन्हा आपण देवाला दिले असते तर. आमच्या आंब्याने तुमची भूक त्या ठिकाणी भागत होती ना. तुमची आत्मसंतुष्टी हेच आमचं समाधान आहे. हेच फार मोठं पुण्याचं काम आहे अन्नदानाचं, आणि ते आमच्याकडून घडतंय. तुम्ही खाऊन घ्यायची, एवढं बारीक व्हायची गरज नाही. आणि झोपले. आणि झोपल्यानंतर रात्रीचं देव स्वप्नात आले पाटलाच्या, आणि पाटलाला सांगितलं, म्हणजे पाटील तुम्ही पाठवलेले 2 आंबे मला मिळाले. आणि पाटील जागे झाले. म्हणला वारकरी तर म्हणला 3 देवाला दिले आणि देव तर म्हणतोय 2च मिळालेत. पाटलाने उठवलं, वारकरी महाराज देवाला आंबे किती दिले मला समजून सांगा. म्हणले देवाला 3 दिले आणि मी 2 खाल्ले. अरे म्हणले देव माझ्या स्वप्नात आला आणि देवाने सांगितले मला 2 मिळालेत, मग 3 खाल्ले म्हण ना. म्हणले नाही, मी 2च खाल्ले आणि देवाला 3 दिले. म्हणले कसं काय बुवा, मग 1 आंब्याचं काय भानगड आहे? 2 तू खाल्ले आणि देवाला 2च मिळाले आणि 1 आंबा कुठे गेला? मग प्रश्न पडला. म्हणले खरं बोल, एवढी आम्ही सेवा करतो, वारकरी म्हणून तुला देव म्हणून समजतो. आम्ही पंढरपूरला जात नाही, तुझ्या रूपाने देवच आमच्या घरी येतो, आमची अशी भावना आहे. आणि आम्ही एवढी सेवा करतो आणि तू कुशाली 1 आंब्यासाठी खोटं बोलतो. 3 खाल्ले मग? म्हणलं नाही ना, काही म्हटलं तरी मी 2च खाल्ले. म्हणले काय करावं आता? म्हणले मी बांधून टाकीत असतो. पाटलाचा दरारा असायचा पाहिला. पाटील म्हणजे गावातलं कोर्ट असायचं. आता विषय संपला, आता सारं घरोघर कोर्ट आहे. म्हणले बांधून टाकतो. बांधून टाकलं, पण वारकरी आपल्या नियमाला टळत नाही, नियमानं टळी निर्धारी. आणि मग पुन्हा झोपीला गेले आणि झोपल्यानंतर पुन्हा देव स्वप्नात आले. घोर अपराध पाटील, माझ्या भक्ताचा अपमान तुम्ही करत आहात. आज स्वप्नातच सांगतो. म्हणले देवा तो म्हणतो मी 2 खाल्ले, तुम्ही म्हणता 2च, मग कसं काय? तो खोटं बोलतो. म्हणले नाही, तो म्हणतो तेही खरं आहे आणि मी म्हणतो तेही खरं आहे. मला 2च मिळालेत आणि त्याने 2च खाल्लेत. म्हणले 1 आंबा, म्हणले पकोजाने चोरून नेलाय. पकोजाच्या पुढे आहेत ना 2 पिल्ली, यांचे टेकण्यात म्हणून यांना वाजता येत येईल. म्हणले 1 आंबा. म्हणले जे 3 आंबे वारकऱ्याने माझ्या पायावर मांडले होते ते कुणीकडे गायब झाले मला माहिती नाही. देवाने सांगितलं, म्हणले 3 पायावर मांडले होते ते कुणीकडे फरार आहेत आंबे माहिती नाही, पण ज्या माझ्या भक्ताने 2 आंबे खाल्ले तेवढेच मला मिळाले. कारण देवाची सेवा तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे. भक्ताची सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. म्हणून भक्ताची सेवा या ठिकाणी अन्नदान, तुम्ही आपल्या कष्टाचे 2 घास जीव घालणार ते देवापर्यंत जाणार, देवाचं पोट त्याने भरणार. हे भाविक भक्त आहेत, भगवंताचं नामचिंतन करतात आणि अशा नामचिंतन करणाऱ्या मुखामध्ये आपल्या कष्टाचे 2 घास जर गेले, नक्कीच ती सेवा देवापर्यंत जाते. ही सेवा हा संतांचा महिमा आहे आणि अशी सेवा जर आपण केली, या ठिकाणी अन्नदान आहे, या ठिकाणी काही का होईना अन्नदान करा, अर्थदान करा, संस्थानाच्या विकासासाठी आपलं लागतं असतं. आणि मग ही सेवा नक्कीच देवापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे शिवा. हाच संतांचा काय आहे महिमा आहे. 7 प्रकारचा महिमा ऐसा संताचा महिमा. म्हणजे आता पुढं काय झाली बोला याची सीमा. तर बोलायचं संपलं. म्हणजे ज्ञानेश्वर